नमस्कार मित्रांनो, तुम्हाला एक वाक्य मी सांगतो. भयंकर सुंदर. भयंकर कसं असेल सुंदर एखादी गोष्ट? एकाच विधानात दोन टोकाच्या गोष्टी बोलायचं हे विरोधाभास अलंकार आहे. आणि कविभूषण ज्यांनी शिवछत्रपतींच्या संपूर्ण प्रतापांवरती कवनं लिहिण्यात आयुष्य घालवलं, त्यांच्याच कवनाचं रसग्रहण करण्याची ही शृंखला आणि या शृंखलेत मी तुमचं स्वागत करतो. असाच विरोधाभास, एकाच वाक्यात दोन टोकाच्या भूमिका शिवछत्रपतींसाठी कशा खऱ्या होत्या हे सांगणारं पुढचं कवन. कवनाचे बोल काहीसे असे आहेत. दक्षिण नायक एक तुही भुवि भामिनिको अनुकूल विभावे. दक्षिण नायक एक तुही भुवि भामिनिको अनुकूल विभावे. दीन दयानन तौसो दुमियारु म्लेच्छ की दीन ही मार मिटावे. श्री शिवराज भने कविभूषण तेरे स्वरूप ही कौन न पावे. सूर के बंस में सूर शिरोमणि वै कहतू कुलचंद कहावे. वै कहतू कुलचंद कहावे. वै कहतू कुलचंद कहावे. थोडासा विरोधाभास लक्षात नसेल आला म्हणूनच आपण रसग्रहण करणार आहोत. काळजी नका करू. प्रत्येक वाक्याचा अर्थ आपण समजून घेणार आहोत. कविभूषणांनी विरोधाभास अलंकार शिवछत्रपतींवरती लिहिलेल्या कवनात कसा वापरलाय ते आपण पाहूया. काय म्हणतात कविभूषण पहिल्या वेळी? दक्षिण नायक एक तुही. दक्षिणेचा, संपूर्ण दक्षिणेचा नायक आहेस तू, एकटाच. असा नायक जो ऍक्च्युली एकपत्नीत्व स्वीकारलेला आहे, म्हणजे आपल्या पत्नींशी एकनिष्ठ असलेला, प्रभू रामाप्रमाणे, बरोबर. असं असलेला नायक जरी असलास तरी सुद्धा भामिनिको अनुकूल विभावे. तुझ्या भागातल्या सगळ्या स्त्रियांना तू हवावं असं वाटतोयस, तू प्रियकर असल्यासारखं वाटतोयस. जिथं तू मात्र एकपत्नीत्व स्वीकारलंय, तू मात्र अतिशय बाकीच्या स्त्रियांना बहिणीसारखा मानतो. कमाल की नाही? दोन टोकं. पुढचं वाक्य बघूया. दीन दयालन तौसो दुमियारू. दीन दयालन. दीन दयालन म्हणजे कोण? जे गरीब रांजले गांजलेले लोक आहेत, तुझी जी प्रजा आहे त्यांच्यासाठी तू खूपच प्रेमळ असा आहे. आणि अशाच वेळी म्लेच्छ के दीन ही मार मिटावे. इथं दीनचा, पहिल्या वाक्यातल्या दीनचा अर्थ दीन म्हणजे गरीब, इथला दीन म्हणजे परप्रांतीय आक्रमक ज्यांना देव मानायचे. दीन 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 करत त्यांचं सैन्य चालायचं. त्या दीनांना मारण्यामध्ये सुद्धा तुला काही कमीपणा वाटत नाही. म्लेच्छ के दीन ही मार मिटावे. एका दिनांचं तू कैवारी आहेस आणि एका दिनांना मात्र संपवण्यासाठी काम करतो. दोन टोक. म्हणूनच कविभूषण म्हणतात श्री शिवराज बने कविभूषण. कविभूषण शिवरायांना म्हणतात तेरे स्वरूप ही कौड न पावे. बाबा तुझ्यासारखं कोणीच होणं नाही. तेरे स्वरूप ही कौड न पावे. का म्हणतात? शिवछत्रपती सूर्यवंशी आहेत, राजे आहेत, बरोबर. सूर के बंस में, सूर्यवंशात जन्मलेला सूर शिरोमणी. तू शिरोमणी आहेस बाबा, शूर शिरोमणी आहेस. वै कर तू असं असून सुद्धा रयतेसाठी कसा आहे तू? कुलचंद कहावे. चंद्रासारखा, चंद्रकुळातला असल्यासारखं वाटतं तू जेव्हा तुझ्याकडे प्रजा तुझी जाते. सो प्रजेला अतिशय प्रेमळ वाटणारा हाच राजा, हा सूर्यवंशी आणि म्लेच्छांवर बरसणारा असा राजा आहे. एकाच वेळी एकच व्यक्ती या दोन्ही भूमिका बजावतोय. म्हणणार की नाही? एकदा हे कवन फास्ट म्हणून बघायचं. तुम्ही पाठ करून मला पाठवा. दक्षिण नायक एक तुही भुवि भामिनिको अनुकूल विभावे. दीन दयानन तौसो दुमियारू म्लेच्छ की दीन ही मार मिटावे. श्री शिवराज बने कविभूषण तेरे स्वरूप ही कौन न पावे. सूर के बंस में सूर शिरोमणि वै कहतू कुलचंद कहावे. वै कहतू कुलचंद कहावे. वै कहतू कुलचंद कहावे. भन्नाट. हेच कवन, विरोधाभासातलं कवन मराठीत भाषांतर केल्यावर कसं वाटेल बघूयात. मी प्रयत्न करतो, तुम्ही मला सांगा तुम्हाला आवडते का. दक्षिण स्वामी भूभामिनीच्या मनी भावशी प्रेम नाथापरी. ना दीन पाता तुझ्या वीण लोकी. विभो दीन हरी म्लेच्छांतरी. गो ब्राह्मणाधार पावेन कोणी. तुझी रूपता धर्मवीराग्रणी. तू सूर्यवंशात चूडामणी ही. कुलेंदू प्रसिद्धी तुझी याजनी. कुलेंदू प्रसिद्धी तुझी याजनी. आवडलं? पुढच्या भागात घेऊन येईन एक नवीन कवन. तोपर्यंत जय शिवराय.